नमस्कार मित्रांनो, प्रॉप एम्पायर ग्रुपमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आपण जर चरोलीमध्ये कमी बजेटमध्ये 1 BHK फ्लॅट पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग आपण सर्वात पहिल्यांदा सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ बघूयात। वास्तूनुसारच प्रॉपर ईस्ट आणि वेस्ट डायरेक्शनमध्ये प्रत्येक फ्लॅटचा एंट्रन्स आपल्याला देण्यात येणार आहे। इंटरनली जर आपण पाहिलं तर कुठलाही एरिया वेस्टेज न घालवता खूप स्मार्टली असं या फ्लॅटचं डिझायनिंग करण्यात आलेलं आहे। कार्पेट एरियात जर पाहायचं झालं तर या प्रोजेक्टमध्ये आपल्याकडे 1 BHK 435 स्क्वेअर फीट टू 480 स्क्वेअर फीट या कार्पेट साईजमध्ये अवेलेबल असून ज्याची प्राइस 27 लाखांपासून 29 लाखांपर्यंत ठेवण्यात आलेली आहे। या सर्व प्राइस ऑल इन्क्लुसिव्ह आहे, मीन्स यामध्ये स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST व एक कार पार्किंग या सर्व गोष्टी यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला या प्रोजेक्टचं लोकेशन चरोलीमधील एक प्राईम लोकेशन असणाऱ्या चरोली फाट्यापासून अगदी 700 ते 800 मीटर अंतरावरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। सोबतच या प्रोजेक्टचं पोझिशन देखील आपण येणाऱ्या डिसेंबर 2025 मध्ये आपल्याला हँडवर्क करण्यात येणार आहे। सोबतच आपल्या प्रोजेक्ट पासून भोसरी, मोशी, भोसरी MIDC, चाकण MIDC, येरवडा, विश्रांतवाडी, शिवाजीनगर, मेन पुणे सिटी, पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट, विमाननगर, कल्याणनगर, लोहगाव यांसारख्या अनेक लोकेशनपासून आपल्या प्रोजेक्टचं लोकेशन एक चांगली कनेक्टिव्हिटी असणारं देखील आहे। त्यामुळे जर आपण चरोलीमध्ये लवकरात लवकर पोझिशन व कमीत कमी बजेटमध्ये असणाऱ्या 1 BHK घराच्या शोधात जर असाल तर हा फ्लॅट व हा व्हिडिओ आपल्यासाठी नक्कीच एक सुपर्ब आणि एक परफेक्ट पर्याय नक्कीच ठरू शकतो। त्यामुळे कुठलाही विचार न करता लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करा, प्रोजेक्टची संपूर्ण माहिती समजून घ्या व आपल्या स्वप्नातील व आपल्या हक्काचं घर आजच या ठिकाणी बुक करा। प्रोजेक्टच्या अधिक माहितीसाठी व प्रोजेक्ट साईट व्हिजिटसाठी कृपया मला माझ्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ नेहमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करा। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।